उषाताई सोडून कक्षेच्या बाहेर जे बाई आहे ती नाही या ना दुसऱ्या बाईले जे मेहनत करते मंडळात मले पान पान फुलवा मी कशाला आरशात पाव आपल्याला कार्यकर्ती पाहिजे. तिकडे बाय बाई हे कॅलेंडर याचा आवाज बाई सारखाच आहे का बस ना बाई. तू म्हणशील मा काकानं मनेच कोण बोलावलं तू कापूचे येतो ना धावपडी जेवली की नाही तुला चेहराही मला जेवलेला दिसत नाही शपथ न सांग. आलीन जेवली ना त्या नवऱ्याला जीव घातलं तो नवरा आला आले का नाही घरी आहेत लेकरा जोड झोपून ठेवलं बस आज महिलांचा कार्यक्रम आहे बघ त्या सावित्री माईचे उपकार आहेत. कोणाचं वगैरे कल्ला करून राहिलं अबे तू काय दंगल चालू होती काय तुझ्या टाइम लेपे छोट्या चुप्पाच तिकडे मोटरसायकलाकडे लक्ष ठेवता हे वाननेरे मोठे बेकार पोट्टे साचे 2-3 पोट्टे सिगरेट पिऊन राहिले ते जिल्हा परिषदच्या शाळेत कनिष्ठ कला महाविद्यालय अशी कला दाखवून राहिले ते मला माझ्या ड्रायव्हरनं वैद्य भाऊ पाहिलं ना आपण पोट्टे आणि त्या वाघमारे भाऊची कार आहे तिले असं खाचून राहिले माझ्या गाडीवरचे तर फोटो खराब केले ना अशी कशी पैदाशी फॉल्ट आहे. जिजाबाईनं शिवराया जन्मास आणला क्रांतिकारी पोरग माझ्या भीमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले. केवढी मेहनत घेतली कष्ट घेतले त्या माई म्हणून जगाचं कल्याण झालं. नाही तर या शिंप्याले कीर्तन नसतं करू दिलं तुम्ही लोकांना कारण तुम्ही लोक म्हणजे अकला स्वतःच्या वापरतच नाही. मी चष्म्यावाल्याला विचारतो उभे राहा ओ मावसा उभे राहा ना एक मिनिट मी अपमान नहीं करो तुम तो मेरे हो जो मेरे है करके मेरे पास बैठे हुए है ना तुम मेरे नहीं तो मेरे पर प्यार नहीं करते. हे तर आपण एक आहो ना एकमेकाच्या घरी जेवतात ते आपले जे आपल्याला हलकट समजतात आपल्या घरी जेवत नाही ते महा हलकट आलं लक्षात. कोण्या गावच्या इथंच आहे काय आपलं कीर्तनच असं आहे. मी ज्योतिबा फुल्यावर कमी बोलली देवा धर्मावर कीर्तन कमी करतो मी माणसावर जास्त कीर्तन करतो. काय नाव काका हॅलो गुरुदेव शाह भजन मंडळाचा माणूस आहोत पक्के तबला वादक आहोत. क्या साधु की संगत पाई जब ज्ञान भयो दिल माई माही साधु की संगत पाई हे तर आपल्याच पार्टीत बियाणं निघालं. साधू की संगत पाई साधू की धन्यवाद जब ज्ञान भयो दिल माई स्वर सुटून राहिला स्वर सुटून राहिला. बिडी गिडी चालू आहे काय मग तो दारू पितो हा दारू पितो ड्रायव्हर मग तुकडोजी महाराज तर ते भजन म्हणून दाखवा. तुकड्या दास म्हणे ऐकाना नित्य प्रभूचे भजन करा. अरे बापरे काय हुशार माणूस भजन करा जमलं. व्यसने सगळी सोडून द्या त्या पिढी मी काय एक हलकट समजत का मला हा बिडी पिणं बंद करा नाही तर भजन करणं बंद करा. बोला बिडी पिणं बंद करा एक तर भजन करणं बंद करा. उद्या आम्हाला हलकट समजतील लोक. तुकड्या दास म्हणे म्हणून माझी प्रार्थना आहे करा जमलं. व्यसने सगळी सोडून द्या
नित्य प्रभूचे भजन कराना व्यसने सगळे सोडून द्याना नित्य प्रभूचे बिडी मनात येऊन राहिली ते म्हणून खरखर करतो. दारू पितात सरळपणाचे आणि त्याचे पुढे पण दारू पिल्यावर सरळ चालते का माणूस काका? कसा चालते? इलेक्ट्रिकच्या खंब्याला म्हणते की उभे साले बीच में किंवा दारू पिलं की बहुत याच्या मायले नेऊ. मी धन्यवाद देतो, तुम्ही खरं बोलले, मला जीवाला आनंद झाला. मी तुमच्या या सत्कार करतो. मंडळाचे एक कार्यकर्ता असतील तयार, शाल नाही काय मी आपल्याजवळ यायला एक पुस्तक देतो आपलं, ते 50 रुपयावालं, सत्यानाश नाही विचारधन विचारधन. आणि आज तुम्ही मला संकल्प दे. ज्योतिबा फुले, सावित्री, बाबासाहेब, शाहू, तुकडोजी बाबा, कॅन्सरचा गोळा झाला तुकडोजी महाराजाले पोटात. कोणासाठी मेले बाबासाहेब? ज्योतिबा. सांग कोणासाठी? माईक जोड घ्या. आपल्यासाठीच आहे. मग तुम्ही जर मेले तर तुमच्या बायकोले कुंकू पुसा लागेल, तुमचे लेकर भीक मागतील राजूरले. बरोबर. मग म्हणून ते दारून बिडी. अजून काही आहे का बाकी? भजनाला गेले कुठं? भजनवाले चालून घेता का तबलची म्हणते भजनावाले चांगलं म्हटलं पाहिजे, पण आपल्या लक्षात येतच नाही. माझे दररोज कार्यक्रम आहे, मला आवाज बसला आहे की चांगला आहे? चांगला आहे. काहून नाही? तुम्ही घेत नाही म्हणून काका मी पाया लागतो खाली. नाही मंडळाचे एक कार्यकर्ते या, सत्कार करू यायचं. यायचं या लवकर कार्यक्रम. मी खरंच पाया लागतो की एवढा खरा बोलणारा की मी दारू पितो, मी बिडी पितो. अरे लोक तुम्हाला वाटते का गरीब आहे म्हणून तुम्हीच पिता? मोठे मोठे लोकही पिते, पण गरीबाची म्हैस गर्भवती राहत नाही, मोठ्या लोकांच्या हाल्या गर्भवती राहते. गरीबाची पोरगी पळून गेली तर बदनामी करतात, आणि मोठ्याच्या पोरीचे लफडे झाले ना कुठं नाही, सेवाग्रामले गेली तिकडून येते विड्रॉल करू. आता असं बोलता येत नाही, आपण आपल्या म्हणून बोलतो. कोण्या कंपनीचं बियाणं आहे? सोया. आपण काय ह्याच्यातच मरता का? कलाकार सोयामध्ये आदिवासी मध्येच कला आहे, एसी मध्ये आदिवासी मध्येच कला आहे. बाकी मी शिंपी आहो, मी काय गद्याचा बच्चा आहो? आपण एकच म्हणजे कला आदिवासातच आहे. मग आमच्या सोनारात नाही काय? सोनार कुंभारात नाही काय? कुंभारा परी तू भीमा बाला जानवी तसं नाही, ते कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले आजपासून बंद, पासून बंद. समाजाला घडविले तुकाराम गुलामीला तुकाराम गुलामीला काका टाळ्या वाजवा. एवढा कबूल करते काय? हा वाघमारे एवढं कोणी कबूल करते? पण याले म्हणते शुद्ध हृदयाचा माणूस. जे आहे ते आहे, पण आजपासून पिणार नाही. म्हणजे येईन कीर्तन हार वापस माईक न्या ना वाघमारेचा आपल्याला का? धन्यवाद. भजन प्रेमी माणूस, तबला वादक आदिवासात आहे, म्हणून मी तुमच्या पाया लागतो. माझ्या बहिणींनो, तुम्ही जो माझा कार्यक्रम ठेवला, अर्चनाताई, पल्लवीबाई, काजलताई, ऋतुजाताई, स्नेहल, पूजा, आरती, वंशिका, दीपाली, जान्हवी, गायत्री, पा कसे नाव आहेत? मॉडर्न नवीन मॉडर्न नाव आहेत. ज्योतिताई, अर्चनाताई, नाही तर नाव होते बायाचे गंगा, सरस्वती, आणि शाळेतच गेली नाही. बायकोचं नाव सरस्वती, शाळेतच गेली नाही. बाई सही कर घेणं गंगा, पाण्याचं पत्ता नाही. अन्नपूर्णा, अन्नपूर्णा, घरात 2 किलो तांदूळ नाही. जे आणले तेही बेवडीच्या नाही इकून टाकलं. काय? म्हणून मी तुमच्या पायाला, तुमच्यात कोणी पिणार असन
तुमच्या मायच्या दुधाची शपथ. अरे मारवाडी दाखवा ना वणीतला, गुजराती दाखवा, पेंगा नाही. आणि आपल्या पोट्याला जोर आहे, थोडीशी टाकली चाललं मोटरसायकल घेऊन, मरते कुत्र्याची मौत. अबे त्या म्हाताऱ्या मायबापाचा विचार कर. या राजूर मध्ये कोणी पेतच नाही, अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत. तुमच्याबद्दल चांगले लोक. हे तुमच्या गावाबद्दल नाही ताई, हे तिकडची गोष्ट आहे. हे तर MH 29 सर्वात. म्हणून तुमच्या पाया पडतो. करोडो रुपयाची दारू दिसली बे तुम्ही 31 डिसेंबरला. आणि आम्ही गरीब. कोण गरीब आहे? गरीब सत्यपाल आहे. माझी चप्पल 100 रुपयाचे, दररोज 3000 रुपये वाटतो मी. तुझी चप्पल पाहिली पोट्याचा जोडा 250 रुपयाचा आहे, आणि खर्रा 10 रुपयाचा. हलकट नंगे लोक आम्ही आहोत. गाडगे बाबानं कधी ड्रेसच नवीन घेतला नाही, चिंध्यात शिवल्या. तुकडोजी बाबानं जन्मभर लोकायला जागवलं. माय डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकर स्वतःच पोरग मेलं. वाघमारे भाऊ बिना औषधीचा पोरगा मेला बाबासाहेबाचा, तरी तुम्हाला लाजा वाटत नाही. तुम्ही लेको पिऊन मरता. त्या म्हाताऱ्या मायच्या, त्या म्हाताऱ्या बापाले जवान पोराचा मुर्दा उचला लागते या दारूच्या. म्हणून म्हणतो पेत असाल. आतापर्यंत 5-10 हजार लोकांना दारू सोडली, तुम्हाला भीक मागतो तेवढी दारू द्या. काय करता? दारू सोडली की तुमची जिंदगी जाऊन. अबे दारू विकणारा बिल्डिंगा बांधून राहिला, त्याची बायको लख सोन्यानं चमचम करते, आणि तू उदास. हा वनवास पाहिजे. म्हणून पाया लागतो. कीर्तन ऐकायला महत्व नाही. महाराज मी तुमचे 10 कीर्तन ऐकले, चुल्यात घाल आणि मलाही मारून टाक. मी भोकून, मी काय साठी भोकून राहिलो, तरी तुम्ही हाड म्हणता. मला चाकू मारले म्हणून वाद्याईन. हे मला कीर्तन झोमते या कुत्र्याला. कारण यायचे धंदे बंद होतात ना. मी गेलो की, मी ज्या गावात गेलो त्या गावात वास्तू शांतीले कोणताही महाराज येणार नाही. 1 करोड रुपयाचं बिल्डिंग घेतली या माणसानं. उभे राहा वैद्य भाऊ, कोल माइन्स मध्ये आहे, एकच पोरगी आहे, पण विचार आहे भगव्या टोपीचा. चला ना हमें नाम गुरु का, पाया तळाव द्यायच्या. मोहन वैद्य गुरुकुलाले यायच्या. कोल माइन्सची, नीलज कोल माइन्सची लाखो रुपये मदत आहे तुकाराम दादाच्या कार्यालय, रवी मानवच्या कार्याला. पण काय बोलले माझी मालूम आहे? महाराज मी मकान घेतलं म्हणे, एकच मुलगी आहे, मला एखादा असा मुलगा पहा म्हणे गरीबाचा, ज्याचं स्लॅबचं मकान नाही, आणि 1 कोटी रुपये यायला भेटतील रिटायर्ड झाल्यावर. पा नीती कुठं आहे? चांगल्याच्या शोधात आहेत. आणि कुणबी आहे ना तुम्ही, कुणबी आहे. आणि मुलगी काय करते? इंजिनिअरिंग झाली. पण मुलगा कसा पाहिजे? त्याचं स्लॅबचं मकान नको, तो गरीब पाहिजे. 2 भाऊ असले, 4-5 दिवस जर मा घरी राहिला, मुलगा नाही ना, केवढी मोठी स्वच्छ भूमिका आहे. गरीबाच्या पोराले पोरगी दिन म्हणते, श्रीमंत नको मला. म्हणून तुम्हाला सांगतो, पोरीवर मोटरसायकल घेऊन लाईन मारणं कमी करा. तुले मोटरसायकल फायनान्स वर घेतली ना, तुझ्या तिले सांगतो तुझ्या बर्थडे वर घेतली. दोबारा वापस नहीं आने दूंगा, 100 रुपए बाकी है देने के तेरे को. ऐसा बैठना दबा के. जाए जाए तू जाए, येऊ नको पुन्हा, निकल जा तू. पाय धर, तो खंबा खाली पाडून टाका. हे लेकराईच्या समोर खंबे जमतात काय? याईनं मोठे मोठे मलखांब पाडून टाकले. लेकरं होत ना ते काय साधी गोठ होत. एका लेकरानं तर गणपतीच्या बोंबीत गोड घातली. लेकरं होत काय करतील? अरे मुततात तर सरळ नाही मुतत, रांगोळ्या काढतात. त्याला विचारलं असा कोण मुतत बे, सरळ मुतन?
म्हणे माई खुशी आहे, माई आहे आणि मी कसंही मोती. लोक म्हणे याच्या बापाला सांगतो आम्ही. हे ज्योतिबा मंडळवाले त्याच्या बापाजवळ गेले की बा तू इथं महिला आहे ते फक्त असं रांगाय. त्याच्या बापाला सांगू तर त्याच्या बापाला भेटीला गेल्यावर त्याचा बाप दुसऱ्या मजल्याहून खाली रांगोळ्या काढून किसको बोलणं. मुख्याध्यापक आले म्हणा का राजा तुमचे गुरुजी दारू पितात. मुख्याध्यापकच बारवर राहते ना, या शाळेचे नाही. मी पाहिलं किती आदर्श शाळा आहे बाबू. वा वा, 100 वर्ष झाले पण शाळेच्या खिडक्या नाही बदलल्या. एवढाले भोक्ष पडेला त्या तिकडच्या मकानाला आणि मंदिराले सोन्याचे पत्रे चालू आहेत. केवढं मोठं दुर्दैव आहे. तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, केसाची देवता, तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता, हाय बकऱ्याची देवता, विद्येची देवता, धनाची देवता, तरी कंगाल भारत हा. मग या जुन्या शाळेचा फायदा बोला ना. अरे त्या शाळेला मोक्ष बोलायला, पण तरी या शाळेतून तुम्ही मुली शिकल्या. या शाळेतून जे मुलगी शिक्षिका झाली तिनं उभं राहा. कशाला तो उभे राहायचं. या शाळेतून जे मुलगी पटवारी झाली, ग्रामसेवक झाली, तलाठी झाली, सरपंच झाली, डॉक्टरीन झाली, तिनं उभं राहा. अंगणवाडी आशा सेविका कोणी झाल्या संत उभ्या राहा. आहे कोणी असाल तो इथं एखादी मुलगी तरी या शाळेतली उभं राहा ना. राहा ना मग उभ्या. राहा. काय अपमान आहे त्याच्यात. तुम्ही कोणती ड्युटी करता ताई. आशा बाय, आशा वर्कर. मरायले मेहनत करायले, कोरोनाचं रक्त तपासायले तुम्ही आणि पगार तुमचाच कमी. मरायले तुम्ही, मलाही खायले आम्ही. या शाळेत शिकले पा ते भाई सर्व्हिसवर आहे. इथं अनेक मुली नोकरीवर आहेत पण उभ्या नाही राहत. मी कशी राहू. उभी राहिली तर मी काय तुझा जीव घेतो. या ताई पुस्तक देतो. तुम्हाला जीवनाची दृष्टी मिळाली या शाळेतून, पण लोकांचं गाववाल्याचं शाळेवर लक्ष आहे का. पाहिलं ना ते खिडक्या, त्या खिडक्या नेल्या काढून की दरवाजे नेले. पुढके भाऊ मोठं बेकार काम. किती वर्षापासून बिल्डिंग आहे. सोन्याचे पत्रे लागले, चांदीचे, करोड रुपयाची मूर्ती. अरे याच्यात ह्या मूर्त्या तयार होतात, याच्यात डॉक्टर तयार होतात. तुम्ही सिरियस झाल्यावर कोणाकडे नेतात आहे. सिरियस झाल्यावर कोणाकडे की पुजाऱ्याकडे. घंटे हलवणारा जोड नेता का. हू हा ही हू हा क्या मायच्या माय नमा तुया माय नमा. आमचंच खाते ना आपलीच माय काढ. ते डॉक्टर तयार होतात बाबा इथं, आणि ते डॉक्टर तयार होणारे हे हाल आहे. काऊन तर तुम्ही जागृत नाही ना. घ्या माय टाळ्या. धन्यवाद. जय गुरु, जय ज्योती, जय क्रांती. म्हणून ज्योतिबाची जयंती पाहिजे, शिवाजी महाराजाची शिव जयंती पाहिजे की माझी जाऊ दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊ दे. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे देखो रे देखो बाई. मंदात कोणी जास्त उठायची गडबड करू नका. माझा कार्यक्रम 9:45 बंद होणार. लेकराईने गडबड करू नका. पोरी चुपचाप बसा. मायनं पोरीवर लक्ष द्या. तिनं ड्रेस आणला तर विचारा कोण द्याला, काऊन घेतला. एक थोबाडीत मारा तिच्या. तिनं जर मोबाईल आणला तर तिची माय पुऱ्या वार्डात फिरते. माझ्या मुलीनं मोबाईल आणला. ते चांगले आहेस ग तू. असंच आनंद आहे काही काही दिसलं. तुमच्याही बापाचं कर्तव्य आहे. माझी मुलगी जाते ते एक दिवस तिच्या मागं चोरून जा.
काय करते? हे पोट्टे चुपचाप बस. एक जण या बरं. हे कहून पायाकडून झाला काय तू? खाली बस, सीधा बस. तुझ्या मायच्या जवळ जाऊन बस. हे बाय ते पोरगी तिच्या मायच्या जवळ आहे. चुपचाप आहे. येऊ बाई, ये बेटा. हे मुलगी समोरची छोटी येत नाही. जाय नाही येत तर घाल चुल्यात. मै शंभराची नोट वाचली. काही लोकाईले किंमत भेटते पण स्वतःहून किंमत गमावतात. हे म्हटलं की चटकन यावं. ते बाय ते भजन मंडळवाले तबला वादक आले की झालं ना कल्याण झालं. दारून बेळी सुटली की त्या 5 वर्षात त्याची प्रगती धुमधाम होईल. कारण इकडे जो जाणार आहे तो पैसा थांबत ना. आणि त्याकरता कीर्तन आहे. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी. मी कसं केलं? गाणं घेतलं. हे पोरायला येते ना हे गाणं म्हणणार. श्रीराम जानकी. वा ये बेटा. शंभराची दे. आपल्याच पार्टीचा आहे. कपड्याला तो लय उन्हात अनातला आहे. चप्पल 100 रुपयाची आहे. म्हणजे आपलीच पार्टी आहे. नाही तर काय मोठ्याचे पोट्टे म्हणीन का श्रीराम? ते तर अलगच म्हणीन. तू तेरी झलक मला आवाज चांगला गेला. काळ ठीक काय पोरगो कोणाचं आहे बियाणं समजत नाही. कोणी कंपनीचं आहेत बाळा तू? तुझे पप्पा नोकरीवर आहेत गॅरंटीनं. आणि तेही पगार चांगला आहे तुझ्या पप्पाले. काय करतात? एक तर दुकानदार आहेत, एक तर व्यापार आहे, एक तर उद्योग आहे, एक तर नोकरी आहे. आणि पाणी आहे का शेतात? म्हणजे इरिगेशन आहे का? म्हणूनच कोरड भाऊचं एवढं पोरग चांगलं दिसतच नाही. कोरड भाऊ हे वय. हे बाबा काय करतात? माईक ते WCL मध्ये आहेत. पण तुम्ही बहीण भाऊ किती आहे? 2 भाऊ 5 बहीण. 1 2 3 4 2 7 2 म्हणजे तू चांगले 100ची नोट आहे. मी पुढचं नाही बोलत. त्याला नाव काय? माईक मध्ये बोल ना. अरे माईक घे ना तो. माईक मध्ये नाव सांग. सूरज. तरी चालण्या एवढ्या पहिल्या केल्या. घे मग 4-5 पोरीवर बियाणं. हालत पाहते याची हालत पा. तुम्ही दोघच बहीण भाऊ आवडते. हा वय खुश येते ना. 2 लेकरं असले की बायको टाकते कंडिशन मध्ये. ओके लेकरही चांगले, कपडे लत्तेही चांगले. त्याचं शर्टन फुल पॅन्ट धरला तर तुझ्या स्वेटर इतका महाग नाही. मी त्याला 100 दिले. तुझी जाईली का? तुला पुस्तक देतो बेटा. धन्यवाद. तुला गाणं मस्त म्हटलं. हा लेकर किती हुशार आहे. काय गोड आवाज आहे. तेरी झलक शरफी श्रीवल्ली मैनामद कमरफी. तेरी झलक शरफी. मला लक्ष नाही रे पाहत. राहिले सिनेमा बद्दल सांगा नाही लागत. आणि तेच त्याला प्रार्थनेचं विचारा ना. हे प्रार्थना गुरुदेवचे हरिमुखे म्हणा बुद्धम शरणम गच्छामि. त्याच्या पुढचं मम शरणं गच्छामि. हे तर आपल्याच पार्टीचं निघालं. क्या बात आहे. धन्यवाद बाळा. वारे तू देवा धर्म म्हणजे बुद्ध विहाराची नातं आहे तुझं आणि इकडे आहे असं दोन्ही पाहिजे. मी कीर्तन कसं करतो? सिनेमाचे गाणे म्हणतो आणि रौदन काही देतो.
आज निरे दणकेत मारून आलो मी. हे गाण्यात पुस्तक आहे तुला गाणी येतात ते? तुले पैसे यासाठी देत नाही. इरिगेशन आहे, खाऊन पिऊन बरं आहे, कोरड वाहुले द्या बस. बाबू त्याच्यात गाणे चांगले तुले आवडतील. तुम्हा पोटायले तर अवघे गाणे येतात राजूरच्या. दुले का चेहरा मावशी टॉकीज मध्ये झालं काय हो हे? या टाइमला संगीत चालू होतं का? अरे बुडून गेला समाज अंधश्रद्धेनं, उरला सुरला गेला कर्मकांडानं, जागृत केले धाडगे बाबानं, जागृत केलं भीमराव बाबानं. हो म्हणा ना आता मामा तेच आलंय. तुले का चेहरा सुवाना मनाचा बुडून गेला समाजातलं चर्चेनं. अरे उरला सुरला गेला कर्मकांड. अरे देव जेवती दूध पिती सांगतीला अम्मा, कुपोषणाने लेकर मरती दूध ना त्यांना. अरे कित्येक लोक अरे शेतकऱ्याचे कापसाचे भाव वर येऊ द्या. याचा आवाज बाई सारखा जन्मा भावाचा. लय लोकायला वाटते की महाराजांना ठेवली काय, हे काय वस्तू आहे? त्याच्या आवाजाची क्वालिटी आहे ना. हे बघ आता मला फोन आला फेसबुकवर, खामगावचा आहे, अतुल शिरसाट. काय म्हणते आहे का, महाराज माझी पत्नी कमेंट केली, त्यानं ड्रायव्हरनं कमेंट दिली. कमेंट माझे ड्रायव्हरही धनगराचे आहेत. एअरकोट एअरकोट चला ते जोडीला जाऊ. त्याला कमेंट आली की तो ते लिहितात सरपंचाचं पोरग आहे माझ्या गावातलं. आणि आता कार्यक्रम लाईव्ह आहे. त्याने लिहिलं अतुल शिरसाट, खामगाव, जिल्हा बुलढाणा. महाराज माझी पत्नी गर्भवती आहे, घ्या. रोज लाईव्ह कार्यक्रम पाहते. मुलगी जर झाली तर तुमचं कीर्तन ठेव पाहिलं. लोक पोरासाठी मरमरतात. उदयपाल हे इंजिनियर आहे पण कीर्तनकार आहे. यायला पहिली पोरगी झाली, पहिलाच विड्रॉ मुलीचा. उदयपाल महाराज कोल माइन्स मध्ये आहे. आमचं शिंप्याचंच बियाणं आहे. नामदेवाच्या जातीतले आहो आम्ही. पण मंदिरातून नामदेवाचं कीर्तन बंद केलं तर या मनुवाद्याईनं. खाऊन यायचे धंदे बंद पडले होते मंदिरात कमाईचे. हे आहे ते म्हणून तर मला चाकू मारले यायनं. पण मी मरतो का? अबे हटवे और 1000 साल जीऊंगा. काऊन जीऊंगा मैं. आता सत्यपाल मेला तरी ताई 2-3 मुली कीर्तनकार झाल्या. बौद्धाचे 2 पोरं कीर्तनकार आहेत. बुद्धाचे कीर्तनकार पाहिले काय कधी? पण ऐकून घ्या, त्याचं नाव आहे संगपाल. आणि एक आहे इंजिनियर पवन दवंडे, त्याचं इंटरकास्ट मॅरेज केलं. तो एससी, पोरगी ओबीसी. म्हणजे आपण गरिबानं केलं की काही लोक झिलप्या पाडतात. गरीबाच्या पोरीचं कम. कोणासाठी खुर्ची घेऊन चाललं? मॅडम आहेत का? न्या बसू द्या. येतच तर नाही. हे आले, हेच उपकार केले. टोंगायचा त्रास आहे त्या टोंगायचा त्रास आहे त्या आईले. बसा आई, तुमचं चुकेल नाही. त्या म्हाताऱ्या बायाला ज्याची तब्येत 70-75च्या वर आहे त्याला टोंग्याचा त्रास. जगातला कोणता लेप काम नाही करू शकत तो आला. फक्त व्यायाम करा. हे लेप फेप बनवणारे चिवते बनवते. माझ्या वहिनीला मी 10 जणा जोडणेलं लेप लिहायला. तो लेपाचा फरकच नाही पडला. हे घरगुती डॉक्टर लय चिवत्या बनवतात. आई तू काही करू नको ते लेप फेप. फक्त सकाळी व्यायाम करत जाय
आणि खाली बसताना कधी खाली बसू नये खुर्चीवर जेव्हा